तिळाचे लाडू म्हणले की पाक बनवायचे टेन्शन किंवा लाडू वळताना हाताला चटके बसतात, याची काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आज आपण बिना पाकातील परफेक्ट असे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. लाडू बनवत असताना जर मिश्रण थंड झाले तरी टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. शेवटपर्यंत या मिश्रणाचे तुम्ही आरामात लाडू बनवू शकता. इतकी सरळ साधी सोपी रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतले आहे, अर्धा कप शेंगदाणे, 1 कप गूळ आणि 2 चमचे साजूक तूप. आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाण्याची साल निघेपर्यंत आपल्याला 4 ते 5 मिनिट मिडियम हीटवर भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तीळ जेवढे आपण खमंग भाजून घेताना तेवढी लाडूला टेस्ट छान येते. त्यामुळे इथे शेंगदाणे भाजताना घाई करायची नाही. मिडियम हीटवर 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. आता इथे साधारण 5 मिनिट मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले. आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ. तर याच कढईमध्ये मी 1 कप तीळ घालून घेत आहे. इथे मी गावरान तीळ घेतले आहेत. तुम्ही पॉलिश केलेले तीळ पण इथे वापरू शकता, पण गावरान तीळ असतात ना त्याला चव छान असते. गावरान तीळ दिसायला थोडेसे पिवळसर असतात पण खायला खूप चवदार लागतात. त्यामुळे जर शक्य होत असेल तर तुम्ही पण इथे गावरान तीळाचाच वापर करा. आता तीळ भाजले ओळखायचे कसे? तीळ भाजल्यानंतर खमंग असा वास येतो किंवा ते कढईमध्ये तडतड असे उडले जातात. तर तुम्ही समजून घ्यायचे की इथे व्यवस्थित असे तीळ भाजले आहेत. आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते. तीळ भाजत होते तोपर्यंत शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत. मग मी त्याची साल काढून घेतली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. तसेच 1 कप गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घेताना मी चाकूच्या साहाय्याने चिरून घेतला आहे. आता इथे गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे बारीक केलेले आहे. अगदी बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत. आता यामध्ये 1 कप भाजलेले तीळ घालून घेऊ आणि आपल्याला ही पल्स मोडवर ऑन ऑफ करत 3 ते 4 वेळेस पेरून घ्यायचे आहे. खूप बारीक अशी पूड नाही करायची, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने. आता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊ. तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये मिक्सर मधले जे वाटून होते ना ते घालून घेऊ आणि आपल्याला आता हे सतत हलवत राहायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता मला पाक करायची काहीच गरज लागली नाही, तरी पण हे लाडू इतके परफेक्ट बनून तयार होतात ना. आता हे मिश्रण फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे, जास्त वेळ नाही परतायचे. यामध्ये जो गूळ असतो ना त्याला उष्णता लागल्यानंतर तो पगळला जातो. यासाठी इथे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण मी एका बाउल मध्ये काढून घेतले आहे. आता यामध्ये जे भाजले तीळ होते ना त्यातील काही तीळ मी शिल्लक ठेवले होते ते घालून घेऊ आणि हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात. भाजले तीळ मी यामध्ये काय घालून घेतले आहेत, कारण लाडू खाताना ज्यावेळेस ते तीळ दाताखाली येते ना त्यावेळेस खूप छान लागतात. आता यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊ आणि आपल्याला पाणी पण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे. यामुळे काय होतं ना लाडू वळायला मदत होते. आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहे. याचे लाडू बनवून घेऊ. लाडू बनवण्यासाठी याचे थोडेसे पोर्शन घ्यायचा आणि त्याचा गोल गोल करत लाडू बनवून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवतो ना अशा पद्धतीने. तुम्ही ते बघू शकता किती सुरेख असा हा गोलाकार शेप मध्ये लाडू बनवून झालेला आहे. अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व लाडू बनवून घेणार आहे. तुम्ही इथे पाहिलेच असेल की लाडूला पाक करायची गरज नाही किंवा मिश्रण थंड झाले तर लाडू वळणार नाहीत, याचे पण काहीच टेन्शन नाही. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. 100% नो फेल अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे. जरी बॅचलर असतील किंवा न्यूली मॅरिड लेडीज असतील त्यांना पण हे लाडू आरामात बनवता येतील. शेवटपर्यंत हा लाडू व्यवस्थित असा वळला जातो. नाहीतर काय करायचे ना पॅन मध्ये हे मिश्रण घालायचे आणि 1 ते 2 मिनिट फक्त हलवून घ्यायचे आहे. त्यामुळे पण लाडू व्यवस्थित असे वळले जातील. इथे बघू शकता ना हाताला चटके ना लाडूला पाक बनवायचे टेन्शन काहीच टेन्शन न घेता अगदी आरामात हे लाडू परफेक्ट बनून तयार होतात. जर तुम्हाला वाटले हे मिश्रण थोडेसे ड्राय झाले
तर काय करायचे, एक थेंबभर पाणी टाकायचे आणि आणखी एक वेळेस हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दुसरा पण लाडू बनवून दाखवला आहे. याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी बनवून घेणार आहे. लाडू बनवत असताना तो खूप प्रेस करत नाही बनवायचा, अगदी हलक्या हाताने झेलत बनवायचा आहे. यामुळे काय होतं ना, लाडूला आकार पण सुरेख येतो आणि पटकन लाडू वळला जातो. ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. या संक्रांतीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.